स्वतःला कवी मनाचा नेता म्हणून घेणारा अभिजित बिचुकले यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची खुमखुमी त्यांना आलेली आहे। काय तर म्हणे सातार्याचं नाव मी वर्ड मॅपवर नेलेलं आहे म्हणून लोकांनी मला निवडून द्यावं। आता सातारकर या वाचाळवीर स्टंटबाजाला खरंच निवडून देणार का माहित नाही, पण या असल्या चमको कॅरेक्टर्समुळे निवडणूक आयोगाचं काम विनाकारण वाढतं हे मात्र नक्की। मी फक्त घाबरतो एकालाच, एबीला। अभिजित काय करेल नाद नाही। साताऱ्यात 10 वर्षांपूर्वी कधीतरी उदयनराजेंनी सहज गमतीत हा डायलॉग काय मारला आणि हे कवी मनाचे नेते उभ्या महाराष्ट्रात फेमस बनून गेले। मी फक्त घाबरतो एकालाच, एबीला अभिजित। आता दस्तूर खुद्द उदयनराजेंनीच नाव घेतल्यामुळे माध्यमांनी देखील या महाशयांचे यूट्यूबवरचे अल्बम काढून भरभरून मनोरंजनपर स्टोरीज चालवल्या आणि त्याच प्रसिद्धीच्या जोरावर महेश मांजरेकर यांनी या कवी मनाच्या नेत्याला थेट बिग बॉस मध्ये एंट्री दिली। बरं, तिथेही गप्प बसतील तर ते बिचुकले कसले। हिंदी बिग बॉस मधून सलमान खाननं या महाशयांना बाहेरचा रस्ता दाखवताच हे कॅरेक्टर माध्यमांच्या कृपेनं थेट नॅशनल लेव्हलला चमकू लागलं। असो, तर हे असे आहेत काही त्यांचे पराक्रम, पण याच कवी मनाच्या नेत्याला आणखीन एक भलताच नाद जडलाय आणि तो म्हणजे ऊट सूट निवडणुका लढवण्याचा। आता सुद्धा हे महाशय साताऱ्यातून लढणार आहेत म्हणे। त्यांनी तशी घोषणाच करून टाकली। इतक्या तरुण वयात नोकरीला लागलो, पण ती नोकरी सुद्धा मी धोक्यात आणली, कारण मला निवडणुका लढायच्या होत्या आणि निवडणूक लढता लढता छत्रपती उदयनराजे आमचे दादा त्यांच्या विरोधात इतक्या निवडणुका लढल्या की बिग बॉसने शेवटी माझी दखल घेतली। बरं, सातारकरांनी आपल्याला का निवडून द्यावं असं विचारताच हे महाशय आपल्यामुळेच साताऱ्याचं नाव वर्ल्ड मॅपवर झळकल्याचं सांगतात। अभिजित बिचुकले अतिशय चांगली व्यक्ती आहे आणि त्याचे विजन, त्याचे परसेप्शन्स, त्यांची ध्येय धोरणं ही क्लिअर आहे। मला असं वाटतं की डॉक्टरेटमुळे इतका मोठा फरक पडणार नाही, पण लोक आता 100% माझ्या बाजूने येतील, कारण इथलं गढूळ वातावरण जर निवळून करायचं असेल, पाणी जर चांगलं पाहिजे असेल या लोकांना, आणि धरणात फक्त पाणीच माझ्याकडनं मिळणार आहे ह्याची मी गॅरंटी देतो। आता आपले सातारकर या महाशयांना किती सिरियसली घेतात तेही पाहूयात। 10 वर्ष दादांना काय साथ दिली नाही, तर एक ह्या 5 वर्षात दादांना साथ देऊ। त्याचं समाजकार्य भरपूर आहे आणि जी MPSC जे विद्यार्थी प्रयत्न करतात ना, त्यांच्यासाठी आपल्याला म्हणजे ते सहकार्य करणार विद्यार्थ्यांना पण, त्याच्यामुळे आम्ही दादांना साथ देणार आहे। जे दादा आहेत बिचुकले दादा, त्यांच्यासारखा सुद्धा एक उमेदवार जर पुढे येत असेल तर आम्ही तरुण सर्व त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे। अगदी गेल्याच आठवड्यात या महाशयांना कुठल्या तरी मॅजिक अँड आर्ट्स विद्यापीठानं थेट डिग्री प्रदान केली। त्याचंही त्यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर जोरदार फोटो सेशन आणि भांडवल केलं। काही हरकत नाही, त्यांच्या या पब्लिसिटी स्टंटवर इतर कुणी जळण्याचं काही कारण नाही, पण प्रत्येक निवडणुकीत ज्या थाटात ते उभे राहतात ना, त्याच थाटात ते दणकून आपटतात सुद्धा। अगदी पुण्याच्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत सुद्धा त्यांना तब्बल 47 मतं मिळाली होती। असं असलं तरी सुद्धा हे महाशय दर निवडणुकीत फक्त प्रशासनाचं काम वाढवण्यासाठी उभे राहतात का असा प्रश्न सामान्यांना पडल्या वाचून राहत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।